विद्यार्थी मित्र हो, आपण साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी पाहतो आहोत. कालच्या तासामध्ये आपण महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत गाडगेबाबा इत्यादी समाजसुधारकांच्या कार्याचा परिचय करून घेतला आणि त्यांचं जे समाज सुधारणेचं कार्य होतं ते कार्य साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या निर्मितीला बळ देणारं कसं होतं त्याविषयीचं आपण विवेचन केलेलं आहे. मित्र, आता आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत की इथे जी ब्रिटिशांची सत्ता होती, इंग्रजी अंमल सुरू होता, त्या इंग्रजी अंमलाचा काही परिणाम साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या निर्मितीशी संबंधित आहे का, किंवा या निर्मितीवर काही चांगला परिणाम झालेला आहे का, या गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट आपण उल्लेख करू त्या गोष्टीचा. त्याचा फार परिणाम इथल्या समाज जीवनावर झाला नाही, पण जागतिकच एक जी व्यवस्था आहे किंवा समाज जो आहे त्या समाजाला धक्का देणारी एक गोष्ट, काही गोष्टी घडल्या, त्याचा उल्लेख करू आणि पुढे जाऊ. मित्र, जी जागतिक महायुद्ध झाली, 2 महायुद्ध झाली, या जागतिक दोन्ही महायुद्धानं माणूस किती हिंस्त्र आणि अमानुष आहे त्याचा परिचय करून दिला, ते माणसाला लक्षात आणून दिलं. तसं माणूस हा प्राणीच आहे आणि तो इतर प्राण्यांपेक्षा सुद्धा अधिक हिंस्त्र आहे, हे इतिहासाने दाखवून दिलेलं आहे. म्हणजे इतिहासामध्ये अशा घटना घडतच आलेल्या आहेत. माणसाची विक्री करायचे, इतका माणूस अमानुष आहे, माणसाला गुलाम म्हणून राबवायचे, इतका माणूस अमानुष आहे. आणि आपल्या सभोवती आपण पाहतो की माणसं इतर प्राण्यांशी कसं वागतात आणि इतर प्राण्यांना कसे मारतात हे आपण पाहतोच. म्हणजे माणूस हा काही फार माणुसकी असणारा, फार काही चांगलं जगणारा, फार काही दयाबुद्धी असणारा किंवा दयावान असणारा असा काही नाही आहे. माणूस हा हिंसक आहे, तो अमानुष वागतो, हे सभोवती आपल्याला दिसतंच. पण मित्र हो, जी जागतिक 2 महायुद्ध झाली, ही महायुद्ध फारच भयानक होती. इसवी सनाचं 1940चं जे दशक आहे, त्या दशकाकडेच आपण अगदी हिंसेचं दशक म्हणून पाहू शकतो. इतकी या काळामध्ये हिंसा घडली. ही जी 2 महायुद्ध झाली, विशेषतः दुसरं जे महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जवळपास 7 कोटी लोकांना मारलं गेलं, अशा पद्धतीची एक मांडणी इतिहास लेखक करतात. 7 कोटी ही संख्या कमी नाही. म्हणजे एवढ्या लोकांना या महायुद्धाच्या काळामध्ये मारलं गेलं. इतकी हिंसा आणि इतकं अमानुषपण माणसांच्या व्यवहारात दिसलं. मित्र हो, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात एका जर्मनीमध्ये हिटलरने जे ज्यूची हत्या केली, ती संख्या 1,20,00,000 दरम्यान असावी, अशी मांडणी इतिहास लेखक करतात. 1,20,00,000 ज्यूची हत्या, युद्धात मारणं वेगळं, परंतु छळ छावण्यामध्ये अशा पद्धतीनं इतक्या लोकांचा छळ करून मारणं, ही गोष्ट किती भयानक होती, कल्पना करा. मित्र हो, त्या काळामध्ये हिटलरने ज्यूचा कसा छळ केला हे फार लोकांच्या पुढे आलंही नसेल. पण आज आता जे कला माध्यमं आहेत, म्हणजे चित्रपटासारखी जी माध्यमं आहेत, त्या चित्रपटातून तो छळ कसा केला जात होता त्याचं चित्रण आपल्या समोर आलेलं आहे. आणि अलीकडे जो कला व्यवहार आहे त्यातूनही ते पुढे आलेलं आहे. अनेक पुस्तकं आपल्यापर्यंत आता आलेली आहेत, पोहोचलेली आहेत, आणि त्यातून अनेक लेखकांनी ज्यूची हत्या कशी झाली, त्या छळछावण्या कशा होत्या, त्याचं चित्रण केलेलं आहे. अर्थाच्या शोधात सारख्या पुस्तकात त्या छळछावणीमध्ये असणाऱ्या माणसाने हे पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यामधून त्यांनी कसा छळ केला जात होता ते सांगितलेलं आहे. मित्र, त्याविषयी मला फार खोलात जायचं नाही आणि त्या सगळ्या कथाही ते मला सांगायच्या नाहीत. पण ती पुस्तकं वाचली तरी आपल्याला जाणवतं की अरे, माणूस हा किती हिंसक प्राणी आहे, माणूस हा किती अमानुष आहे. ठीक आहे की हिटलरचं ते धोरण असेल, हिटलरने ते छळछावण्या वगैरे उभ्या केल्या असतील, पण ते जे कृती घडून
घडवून आणण्याच्या पाठीमागे सूत्र जरी हिटलरच्या हातात होती, तरी घडवून आणणे काही केवळ एकट्या हिटलरच्या हातात नव्हती. त्या याच्यामध्ये अनेक जण सामील होते. मित्र, चेंबरमध्ये माणसांना मारताना वगैरे तिथे जी माणसं होती तिथे काही प्रत्यक्ष हिटलर नव्हते. त्या माणसांना कसं काहीच वाटलं नसेल असा आपल्याला प्रश्न पडतो. पण मित्र हो, अनेकाने मिळून हिटलरची भूमिका जरी असली तरी या कृतीमध्ये अनेक जण सामील होते आणि अनेकाने मिळून सामूहिक स्वरूपामध्ये माणसाची हत्या घडवून आणली, माणसाला मारलं आणि माणसाला मारत असताना मित्र माणसाचा अमानुषपणे छळ केला आणि छळ करून मारलं. ह्या गोष्टी भयानक आहेत. त्या काळामध्ये फारशी प्रसारमाध्यमं नसल्यामुळे भारत देशामध्ये या गोष्टी फारशा पोहोचल्या असण्याची शक्यता खूपच कमी आहे. पोहोचल्या असत्या तरी फार काही इथल्या भौतिक जीवनावर फार परिणाम झाला नसता. पण मित्र, या गोष्टीनं माणूस किती अमानुष आहे, माणूस किती हिंसक आहे हे मात्र माणसाला जाणून दिलं. अशा ह्या माणसाच्या अमानुषतेवर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी किंवा माणसाच्या अमानुषतेला अधोरेखित करणाऱ्या गोष्टी घडल्या. मित्र, त्याच काळात हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. ही घटनासुद्धा अतिशय भयानक आहे. त्या घटनेमध्ये माणसं मेली आणि जी जिवंत राहिली त्या माणसांना मरणयातना भोगाव्या लागल्या. आणि मित्र, हे सगळं माणसाने केलं, माणसाने घडवून आणलं. माणूस किती भयानक प्राणी आहे हे या सगळ्या घटनांनी अधोरेखित केलं. ही माणसाचा परिचय झाला. तेव्हा ह्या एक घटना जागतिक पातळीवर घडल्या. या महायुद्धामध्ये तसा भारतही याना त्या स्वरूपामध्ये सामील होता, कारण त्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता भारतावर होती आणि भारताने इंग्रजाच्या बाजूनं लढण्याचा विचार केला. इंग्रजांच्या बाजूनं भारतातले सैनिक लढले. भारतीय इथला जो स्वातंत्र्य लढा वगैरे होता किंवा इथले जे पुढारी होते त्यांनी इंग्रजांच्या बाजूनं आपला कौल दिला किंवा इंग्रजांच्या बाजूनं होते. त्याचा फार इथल्या देशातल्या लोकांवर किंवा इथल्या सामाजिक व्यवस्थेवर फार परिणाम झाला नाही. पण भारत त्यामध्ये याना त्या स्वरूपामध्ये सामील होता आणि त्याचे फार वाईट परिणाम जागतिक पातळीवर जगाला भोगावे लागले. जे अणुबॉम्ब टाकले गेले आणि त्याच्यामध्ये जी माणसं जायबंदी झाली किंवा जखमी झाली ते अलीकडच्या काळापर्यंत मरण यातना भोगत जगत राहिले. अशा या घटना होत्या. मित्र, याचा थेट परिणाम आपल्या साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या निर्मितीवर झाला नसेल, पण एक मात्र नक्की की माणसाविषयी माणसाला कळालं. ठीक आहे, याचा उल्लेख करून आपण पुढे जाऊ. म्हणे मित्र हो, ब्रिटिशांचा जो कालखंड आहे त्या ब्रिटिशाच्या कालखंडाचा मात्र भारतीय समाज जीवनावर परिणाम झाला हे नक्कीच आहे. अर्थात आपण आता हे लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रज इथे आले होते ते काही आपले नातेवाईक वगैरे म्हणून आलेले नव्हते किंवा ते काही आपले हितचिंतक म्हणून आलेले नव्हते. त्यांचा जो प्रवेश आहे, त्यांचं जे येणं आहे तेच मुळात व्यापारी म्हणूनचं येणं होतं. आता ते व्यापारी म्हणून जर आले असतील तर ते त्यांचं हित पाहतील. ते आपलं हित कसे काय पाहणार? त्यांनी त्यांचंच हित पाहिलं, त्यांचं भलं करून घेतलं. पण मित्र हो, ते त्यांचं भलं करून घेत असताना आपलंही भलं करत होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, त्यांनी आपल्या देशाची लूट केली, त्यांनी आपल्या देशातल्या माणसावर अत्याचार केला, हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हे नाकारण्याचं काही कारण नाही. पण मित्र हो, इंग्रजांनी आपल्याला नव्या जगाची एक ओळखही करून दिली. त्यांनी इथे एक आधुनिक जी तंत्र आहेत, मग आधुनिक जी माध्यमं आहेत, दळणवळणाची असतील वा अन्य असतील, तीही आणली. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा ब्रिटिशांचं जे व्यापारी धोरण होतं ते तर ठीकच आहे, पण ब्रिटिशांचं इथलं जे सुधारणेचं धोरण होतं त्या सुधारणेच्या धोरणाचा आपण परिचय करून घेऊ. त्या सुधारणेच्या धोरणाचा प्रभाव नक्कीच इथल्या समाजजीवनावर झाला आणि साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या निर्मितीवर सुद्धा झालेला आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, त्या काळामध्ये महात्मा फुलेंसारखी माणसं ब्रिटिशांच्या सत्तेला, ब्रिटिशांच्या इथे येण्याला देवाचीच कृपा मानत होते, ईश्वराचीच कृपा मानत होते. ते उगीच नाही. त्यांना ब्रिटिशांच्या सत्तेतले दोष किंवा ब्रिटिशांची इथे जी सत्ता आहे, या देशाची लूट करण्याची त्यांची जी पद्धती आहे ते त्यांना कळत होतं. पण त्याचबरोबर ते इथल्या समाजाला जे नवं काही देऊ पाहत होते तेही त्यांना कळत होतं. म्हणून
त्यांनी इंग्रजी सत्तेवर किंवा इंग्रजांवर टीका केली नाही असं बिलकुल नाही, पण मित्र हो, त्यांनी इंग्रजी सत्ता इथे जी होती त्या इंग्रजी सत्तेकडे म्हणजे चांगल्या दृष्टीनं सुद्धा पाहिलेलं आहे. आणि ते उगीच नाही पाहिलं, त्यांना चांगलं आकलन होतं, त्यांना ते सगळं कळत होतं. तेव्हा मला सांगायचं ते ही आहे की आपण इंग्रजी सत्तेची ही दुसरी बाजू, चांगली बाजू सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती आपण घेणार आहोत. मित्र हो, इंग्रजी सत्तेचा जो अंमल भारतावर होता तो इसवी सनाच्या 1600 ते 1947 असा जवळपास 350 वर्षाचा हा कालखंड आहे. म्हणजे ठीक आहे की 1600ला ते इथे आले आणि आल्याच्या नंतर लगेच काही त्यांनी इथला संपूर्ण सत्ता ताब्यात घेतली आणि त्यांचाच अंमल सुरू होता असं नाही, पण या ना त्या स्वरूपामध्ये त्यांचं इथलं अस्तित्व होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे 1818 पासून मात्र त्यांनी इथल्या समाजावर किंवा ज्याला सत्तेची सूत्र म्हणतात ती सत्तेची सूत्रच आपल्या हातात घेतली असं आपल्याला म्हणता येतं. पण त्यांचं भारतातलं जे अस्तित्व आहे, भारतातला जो प्रवेश आहे, तो प्रवेश जर आपण लक्षात घेतला 1600च्या दरम्यानचा, तर जवळपास 350 वर्षे इंग्रज भारतावर या ना त्या स्वरूपामध्ये सत्ता गाजवत होते, इथल्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत होते. नंतरच्या काळामध्ये त्यांची पूर्ण सत्ताच होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कंपनी सरकारचं सुरुवातीचं असणं वेगळं होतं आणि नंतरचा इथल्या देशातला संपूर्ण कारभारच इंग्रजांच्या अंमलाखाली जाणं हा भाग वेगळा होता, याचं मला भान आहे. पण तरीही जवळपास इंग्रजाचं इथलं असणं 350 वर्षाचं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, व इंग्रजांनी आपल्याला काय दिलेलं आहे हे आपण लक्षात घेऊ. इंग्रजांनी आपलं काय नुकसान केलेलं आहे याविषयी इतिहासकारांनी खूप लिहिलेलं आहे. इंग्रजांनी ठीक आहे इथल्या कच्चा माल ते इंग्लंडला घेऊन जात असत, पक्का माल ते इथं विकत असत आणि व्यापारी स्वरूपाचा नफा मिळवत असत. हे काही लपून राहिलेलं सत्य नाही, इतिहासानं नोंदवलेलं आहे. इंग्रजांनी इथे अन्याय केला, इथल्या माणसांवर अत्याचार केला, हेही काही लपून राहिलेलं नाही. मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी इंग्रजांनी आपल्याला एक आधुनिक जगाचा परिचय करून दिला. अन्यथा आपल्याला परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध एक दुसराही दृष्टिकोन असतो किंवा दुसराही एक विचार करावा लागतो आणि विश्वविषयक आणि विश्वाच्या जीवनविषयक दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो, सभोवताल समजून घ्यावा लागतो. नवा जो एक विचार करावा लागतो, नव्या जगाचा विचार करावा लागतो, भविष्याकडे वाटचाल करावी लागते. ही जी आधुनिकत्वाची जी एक भूमिका असते किंवा हे जे आधुनिकत्व असतं ते आधुनिकत्व आपल्यामध्ये नव्हतंच. मित्र हो, आपण आधुनिक होत जाण्याकडे आपला कलच नाही. आपण आधुनिक होत जाण्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहत आलो होतो. आपली जी भूमिका होती, पारंपरिक दृष्टी जी होती, ती दृष्टी मित्र हो आधुनिक जगाकडे पाहण्याची नव्हती, तर प्राचीन जगाकडे पाहण्याची होती. आपला दृष्टिकोनच पहा, आपण मानवी जीवनाकडे कसं पाहतो. आपण मानवी जीवनाकडे मित्र हो आपण बिघडत आलोत अशा दृष्टीनं पाहतो. आपल्या युग कल्पनेचा थोडा विचार करा, तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्या ज्या युग कल्पना आहेत त्या युग कल्पना आपण बिघडत कसे आलोत त्या सांगणारे आहेत. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग या युगाच्या कल्पना पहा. मित्र हो, या युगाच्या कल्पना अशा आहेत की आपण सत्ययुगामध्ये फार चांगले होतो, द्वापार युगामध्ये आपण थोडे बिघडलो, त्रेतायुगामध्ये जास्तच बिघडलो आणि कलियुगामध्ये कमालीचे बिघडलो. अशा स्वरूपाची आपली मानवी जीवनाच्या प्रवासाबद्दलची कल्पना आहे. मात्र इंग्रजांनी आपल्या हे लक्षात आणून दिलं की बाबा रे, मागच्या काळामध्ये आपण फार चांगले नव्हतो, मागच्या काळामध्ये आपण विकसित होत आलेले आहोत आणि नव्या काळामध्ये आपण अधिक आधुनिक होत आहोत. आपण पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये आपण अधिक आधुनिक होऊ, आपण अधिक सुधारत जाऊ. अशा पद्धतीचा हा आधुनिकत्वाचा जो विचार आहे, आधुनिकत्वाची जी दृष्टी आहे, आधुनिकत्वाची जी भूमिका आहे, ती भूमिका आपल्या लक्षात जर कोण आणून दिली असेल, ही वैशिष्ट्य जर कोण आपल्या लक्षात आणून दिलं असेल तर मित्र ब्रिटिशांनी आणून दिले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा आपण जसजसं मागे जाऊ तसतसं आपण खूपच विकसित होतो, आपण फारच चांगले होतो अशीच आपली कल्पना आहे. मित्र हो, आपण प्राण्यांपासून विकसित होत आलेले प्राणीच आहोत. माणूस हा विकसित होत आलेला प्राणी आहे हे कधी लक्षातच घेत नव्हतो. आपली इथली जी पारंपरिक भूमिका होती, आपले इथले जे धर्मग्रंथ होते, ते सगळे धर्मग्रंथ आपण पूर्वी फार चांगले होतो
हे सांगत येत होते. मित्र हो, माणसाचा इतिहास हा प्रगतीचा इतिहास आहे. ही जगभराच्या विचारवंताची दृष्टी असताना आपण मात्र आपली दृष्टी काय स्वीकारलेली होती? आपण आपली दृष्टी अशी स्वीकारलेली होती की माणसाचा इतिहास हा अधपतनाकडचा इतिहास आहे. जसजसं मागे जाऊ तसतसं माणूस अधिक चांगला होता असं आपलं चुकीचं तत्त्वज्ञान होतं, अशी आपली चुकीची दृष्टी होती आणि आपण तेच स्वीकारलेलं होतं. इंग्रजांनी आपल्याला लक्षात आणून दिलं की बाबा रे, माणसाचा प्रवास हा विकासाकडचा प्रवास आहे. माणूस हा अधिक विकसित होत आला आहे, माणूस हा अधिक उन्नत होत आला आहे. ही दृष्टी इंग्रजामुळे आपल्याला मिळाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, आपण आपल्या संस्कृतीचे खूप गोडवे गातो, आपल्या संस्कृतीविषयी आपण खूप चांगलं बोलतो. ठीकच आहे, आपल्या संस्कृतीमध्ये सगळंच वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. जगातली कुठलीच अशी संस्कृती नसते, जगातली कुठल्याच समूहाची कोणतीही जीवनपद्धती पूर्णतः वाईट नसते. त्या जीवनपद्धतीमध्ये काही चांगलं असते आणि चांगलं असते म्हणूनच ते टिकते. परंतु मित्र हो, आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असताना आपल्या संस्कृतीविषयीचे काही ज्या मर्यादा आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मित्र हो, आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं असते, याचं भान विसरून आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असतो. आपण निवळ गोडवे गाणं किंवा निवळ आत्मपरीक्षण म्हणजे निवळच आत्मसमर्थन करत राहण्यापेक्षा आत्मपरीक्षणही करायला पाहिजे, ही गोष्ट विसरूनच जातो आणि आपण केवळ आत्मगौरव करत राहतो. पण मित्र हो, आपल्या संस्कृतीमध्ये खूप दोषही होते आणि त्या दोषाविषयी आपल्याला फार काही वाटत नव्हतं. पण मित्र हो, इंग्रजांनी नव्या जीवनाचा परिचय करून देत असतानाच आपल्या जीवन पद्धतीतले काही दोषही कमी केले आणि आपल्या जीवनाला एक चांगला मार्ग दाखवला, आपल्या सामाजिक जीवनाला बळ दिलं, आपल्या सामाजिक जीवनात सुधारणा घडून आणल्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या देशामध्ये जी सतीची चाल होती, ती सतीची चाल इंग्रजाने इथे रुजवलेली नव्हती, तर सतीची चाल गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याकडे चालू होती, आली होती आणि या सतीच्या चालीचं आपण सातत्यानं आपल्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून समर्थन करत आलो होतो, गौरव करत आलो होतो आणि ती सतीची चाल सुरू राहावी अशीच आपली भूमिका होती. मित्र हो, आपण इथे माणसांना जिवंतपणे जाळत होतो आणि जिवंतपणे माणसांना जाळताना आपल्याला लाज वाटत नव्हती, तर आपण धार्मिक कृत्य करतो आहोत आणि आपण पुण्य मिळवतो आहोत अशीच आपली कल्पना होती. मित्र हो, आपल्या या अमानुष पद्धतीविषयी इंग्रजांना कळालं, इंग्रजांना हे जाणवलं, आपलं अमानुषपण जाणवलं आणि सतीच्या चालीला कायद्यानं जी बंदी घातली गेली, ती बंदी मित्र हो 1829 घातली गेली आणि ही कृती केली इंग्रजांनी. हा कायदा जो केला ना, तो इंग्रजांनी केला. तो कायदा भारतातल्या लोकांनी केला नाही. भारतातल्या लोकांनी माणसाला जिवंत जाळण्याची रूढी निर्माण केली आणि ती रूढी बंद करण्याचं काम 1829 इंग्रजांनी केलं. मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये जे साठोत्तरी साहित्य प्रवाह किंवा नवीन साहित्य प्रवाह उदयाला आले, त्या साहित्य प्रवाहापैकी एक प्रवाह असणारा जो स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह आहे, तो स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह स्त्रियांच्या सन्मानाविषयीच्या गोष्टी करतो, स्त्रियांच्या चांगलं जीवन जगण्याविषयीच्या गोष्टी करतो किंवा त्या गोष्टीचा पुरस्कार करतो आणि ते योग्यच आहे, ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. पण मित्र हो, स्त्रियांच्या या सन्मानाच्या गोष्टी जर कोण केल्या असतील तर त्या आपल्या धर्मव्यवस्थेनं केलेल्या नाहीत, तर त्या गोष्टी इथं जे इंग्रज राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांनी केलेले आहेत. हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर महात्मा फुले इंग्रजांना ईश्वरानेच पाठवलेले असं का म्हणत होते हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून इंग्रजांकडे किंवा इंग्रजी सत्तेकडे केवळ नकाराच्या दृष्टिकोनातून पाहणं चुकीचं आहे. इंग्रजांच्या सत्तेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं पाहिजे. जे स्त्रीवादी साहित्य अलीकडे स्त्रियांच्या सन्मानाचा पुरस्कार करते, स्त्रियांच्या चांगल्या जगण्याचा पुरस्कार करते किंवा स्त्रियांना जगण्याचा अधिकार आहे ह्या गोष्टी सांगते आणि ठीक आहे, स्त्रियांना जगण्याचा अधिकार असला पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीचं त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. पण मित्र हो, अशा पद्धतीनं त्यांना जगण्याचा अधिकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इंग्रजांनी केलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला नको का? नाहीतर आपली धर्मव्यवस्था स्त्रियांच्या मारण्याचं समर्थन करत होती. ही गोष्ट आपण विसरणार आहोत आणि आपल्याला विसरता येते. मित्र हो, अशा गोष्टी विसरता येत नाहीत. अशा गोष्टी
नाकारता येत नाहीत, कारण या गोष्टी इतिहासानं नोंदवलेल्या आहेत आणि आपण आपला इतिहास नाकारणार आहोत का? आणि इतिहास नाकारला म्हणून या गोष्टी नाकारल्या जातील असं नाही, किंवा इतिहासाला आता बदलविता येत नाही. मित्र, आपल्या कुठल्याही चुका, मागच्या काळातल्या चुका आता मागच्या काळात जाऊन दुरुस्त करता येत नाही, तर आपल्याला त्या गोष्टी होत्या ही गोष्ट स्वीकारावी लागते. ह्या चुका टाळता येतात, नंतरच्या काळामध्ये त्या चुका करू नयेत हे निश्चित आहे, नक्की आहे, आणि ते करणं अपेक्षितही नाही. पण मित्र हो, आपल्या इतिहासानं ही वाईट चाल रूढ केलेली होती का? नाही, केलेली होती. आणि त्या वाईट रूढीला बंद करण्याचं काम इथे ब्रिटिश सरकार करत होतं, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. मित्र हो, विधवा विवाहास कायद्यानं मान्यता कोण दिली असेल तर ती ब्रिटिशांनी दिली. आणि ही घटना आहे 1856मध्ये. म्हणजे 1856मध्ये इथे ब्रिटिश कायदा करत होते की बाबा रे, आपण ज्या स्त्रियांचा नवरा मेला, ज्या विधवा झालेत, त्या विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह केला पाहिजे. ही भूमिका आहे ब्रिटिशांची. आपण काय करत होतो? आपण ज्या संस्कृतीचे गोडवे गातो ना, त्या संस्कृतीचं सूत्र काय आहे मित्रो? त्या संस्कृतीचं सूत्र असं आहे की 8 वर्षापेक्षा कमी वयामध्येच मुलीचं लग्न झालंच पाहिजे, अशी आपली कल्पना होती. म्हणजे आपण काय करत होतो? मुलीचं खूप लहानपणामध्ये लग्न करत होतो. ज्या मुलीला लग्न म्हणजे काय हेही कळत नव्हतं, त्या वयामध्ये त्यांचं लग्न करत होतो. आणि त्याच वयामध्ये ती जर विधवा झाली तर आपण त्या मुलींना भाग पाडत होतो की बाई ग, आता तू असंच जग, नाही तर नवऱ्याच्या चित्तेवर जळून मर. एकतर आपण तिला नवऱ्याच्या चित्तेवर जाळत होतो किंवा संबंध आयुष्यास तिला विधवा होऊन जगायला भाग पाडत होतो. आणि एक माणूस म्हणून, माणसाच्या प्रेरणा म्हणून तिचा जर पाय घसरला, तिचा जर इतर कुठल्या पुरुषाशी संबंध आला तर मित्र हो, आपण तिला मारून टाकत होतो. अशा पद्धतीच्या आपल्या कल्पना होत्या, अशा पद्धतीचे आपला व्यवहार होता, अमानुष असा व्यवहार होता. मित्र हो, ब्रिटिशांनी सांगितलं की बाबा रे, अशा पद्धतीनं लहान वयामध्ये मुलींचं लग्न करायचं आणि त्या जर विधवा झाल्या तर त्यांना आयुष्यभर कुरूप करून, तिच्या डोक्यावरचे केस काढून तिला कुरूप करून जगायला भाग पाडायचं, असं हे करणं अमानुष आहे. हे करणं माणुसकीमध्ये बसत नाही. आणि म्हणून त्या स्त्रियांना सुद्धा दुसऱ्या लग्नाचा अधिकार असला पाहिजे, ही भूमिका होती इंग्रजाची. आणि इंग्रजांनी मित्र हो 1856मध्ये विधवांच्या विवाहाचा कायदा केला, पुनर्विवाहाचा कायदा केला. आता कल्पना करा तुम्ही की इंग्रज इथे काय करत होते. इंग्रज सामाजिक सुधारणा करत होते. ही गोष्ट आपण लक्षात घेणार आहोत की नाही मित्र हो? ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण काय केलं होतं आपल्या जीवनामध्ये? पहा तुम्ही, आपल्या जीवनामध्ये आपण रूढी निर्माण केल्या होत्या. आणि ज्या रूढी आपल्या जीवनाला, सामाजिक जीवनाला मारक असतील, अशा रूढी निर्माण केल्या होत्या. आणि इंग्रज सरकार तशा रूढी मागे टाकण्याचं, त्या रूढीच्या विरोधामध्ये कायदे करण्याचं आणि समाज जीवनाला, चांगल्या समाज जीवनाला बळ देण्याचे कार्य इंग्रज सरकार करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, इंग्रज सरकार हे पहिलं सरकार आहे, पहिले राज्यकर्ते आहेत या देशातल्या. भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही कितीही मागे जा आणि मागच्या काळाचे कितीही गोडवे गा आणि त्या संस्कृतीच्या कितीही उदो करा, कितीही आत्मसमर्थन, आत्मगौरव करत राहा, भारतभूमीवर, भारताच्या इतिहासामध्ये जात, लिंग आणि वर्ण या गोष्टी टाळून सर्वांना शिक्षण देण्याची व्यवस्था भारताच्या इतिहासात कुठल्याच कालखंडात नाही. हे भारताच्या इतिहासाचं सत्य आहे. भारताच्या सामाजिक इतिहासाचं हे वास्तव आहे की भारतीय सामाजिक इतिहासामध्ये फार पूर्वीच इथे वर्णव्यवस्था निर्माण केली गेली. आणि वर्णव्यवस्था निर्माण करून वर्णव्यवस्थेच्या आधारानं इथे काही लोकांना श्रेष्ठ ठरवलं गेलं आणि शिक्षणाचा त्यांनाच अधिकार दिला गेला. हा आपला ज्ञात इतिहास आहे. ज्ञात इतिहासाच्या फार पूर्वी जो लिखित इतिहास आपल्याला सापडत नाही ना, त्याच्यापूर्वी फार तर कदाचित टोळी जीवनामध्ये किंवा त्याच्यानंतरचा जो काही कालखंड असेल त्या कालखंडामध्ये कदाचित इथे समतेचं सूत्र असेल. पण मित्र हो, आपला जो ज्ञात इतिहास आहे, आपण ज्याला आपला काव्यरूप इतिहास मानतो, ते जे रामायण महाभारत आपल्याकडे आहेत, ग्रंथ आहेत, ज्यांना आपण काव्यरूप इतिहास मानतो, आणि त्याच्या थोडं अगोदर गेलं तर आपल्याकडे वेदवाङ्मय वगैरे सापडते. ह्या वेदवाङ्मयापासून जे ते अलीकडच्या या काव्यरूप इतिहासापर्यंत आपला ज्ञात इतिहास आपण तपासला तर या ज्ञात इतिहासामध्ये आपला समाज जातीभेद पाळणारा आणि भेदाभेदामध्ये विभागलेला होता, हेच आपल्या लक्षात येतं. आणि ते शिक्षणाची व्यवस्था काय होती तर नेमक्या 4% लोकांनाच शिक्षणाची संधी होती, बाकीच्यांना इथं
शिक्षण मिळत नव्हतं. मित्र हो, इंग्रज सरकार हे पहिलं सरकार आहे, पहिले राज्यकर्ते की त्यांनी जात, लिंग आणि वर्ण ह्या सगळ्या गोष्टी टाळून इथल्या समाजाला सगळ्यांना शिक्षणाची दारं खुलं केली. हे पहिले राज्यकर्ते होते. हे तुम्ही मान्य करणार आहात की नाही? भारताच्या इतिहासात पहिले असे कुठले राज्यकर्ते होते की ज्या राज्यकर्त्यांनी इथे लिंगव्यवस्थेला नाकारलं, जात व्यवस्थेला नाकारलं आणि वर्णव्यवस्थेला नाकारलं आणि ह्या सगळ्या गोष्टी नाकारून शिक्षण देण्याची पद्धती सुरू केली, शिक्षण देण्याची व्यवस्था सुरू केली? असं कुठलं सरकार तुम्हाला भारताच्या इतिहासामध्ये दिसते? मित्र हो, ते सरकार होतं इंग्रजांचं सरकार, ब्रिटिश सरकार. ही गोष्ट तुम्ही अमान्य करणार आहात? ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणार आहात की नाही? आणि मित्र हो, मला दुसरं एक सूत्र मांडायचं आहे. ते सूत्र असं की हे पहिलं असं सरकार होतं, पहिले असे राज्यकर्ते होते की ज्यांनी आध्यात्मिक शिक्षणापेक्षा भौतिक जीवनाला उपकारक ठरेल अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचं सूत्र स्वीकारलं. अन्यथा आपल्या शिक्षणाची पूर्वपरंपरा पहा तुम्ही. आपण लोकांना काय शिकवत होतो? आपण लोकांना धर्माचं तत्त्वज्ञान सांगत होतो, धर्म सांगत होतो. आणि आपण धर्म सांगत होतो म्हणजे काय करत होतो? मित्र हो, आपण अध्यात्माचं शिक्षण देत होतो, आत्मा काय आहे ते सांगत होतो. मित्र हो, आपण लोकांना माणसाच्या जन्मापूर्वीचं विश्व सांगत होतो, जन्मापूर्वीचं जग सांगत होतो आणि मृत्यूनंतरचं जग सांगत होतो. स्वर्गनरकांच्या कथा आपण सांगत होतो. मित्र हो, तो जन्मापासून तो मरेपर्यंत कसं जगेल याच्याविषयी आपण काही बोलत होतो का? याच्याविषयी आपण काही बोलत नव्हतो. मित्र, आपली नीतिव्यवस्था काय होती? आपली नीतिव्यवस्था भेदाभेदावर आधारलेली होती. आपल्याकडे एकच असा न्याय नव्हता. मित्र हो, जर ब्राह्मणांच्या हातून एखादा गुन्हा घडला तर त्याला वेगळी शिक्षा होती आणि तोच गुन्हा जर एखाद्या दलितांच्या हातून, शूद्रांच्या हातून घडला तर त्यांना शिक्षा वेगळी होती. हे भेदाभेदाचं तत्त्वज्ञान आपण या समाजाला शिकवत होतो. आपण नक्की समाजाला काय शिकवत होतो? आपण समाजाला कसं जगावे हे सांगत होतो का? आपण समाजाला थोतांडी कथा सांगत होतो, आपण समाजाला चुकीच्या कथा सांगत होतो, आपण समाजाला मित्र हो ईश्वराच्या अवताराच्या कल्पना सांगत होतो आणि त्या कल्पनेच्या आधारानं आपण इथल्या समाजाला जे थोतांड सांगत होतो ते या समाजाच्या उपयोगाचं नव्हतं, जगण्यासाठी उपयोगाचं नव्हतं. मित्र, या वर्णव्यवस्थेची निर्मिती करून आपण जे इथे काही माणसं जन्मतः शहाणे आहेत आणि काही माणसं जन्मताच नालायक आहेत अशाही पद्धतीत सांगत होतो. म्हणजे माणसानं जन्माच्या नंतर काय करावं किंवा माणसाने जन्माच्या नंतर जर एखादं कौशल्य, एखादा गुण आत्मसात केला तर त्या गुणाची आपण किंमत करत होतो का? माणसाच्या जन्मभरच्या कर्तृत्वाला इथे काही किंमत होती का? मित्र हो, माणसाच्या जन्मानंतरच्या कर्तृत्वाला आपण काही किंमतच दिलेली नव्हती. ते कर्तृत्व आपण दुर्लक्षित केलं होतं आणि माणूस त्याच्या जन्माबरोबरच सगळं काही घेऊन येतो. माणूस त्याच्या जन्माबरोबरच शहाणपण घेऊन येतो. माणूस त्याच्या जन्माबरोबरच त्याचं श्रेष्ठत्व आणि हीनत्व घेऊन येतो. अशा थोतांडी कथा आपण निर्माण केल्या आणि या थोतांडी कथा निर्माण करून आपण माणसांवर असं काही नियंत्रण ठेवलं की माणसाच्या विवेक शक्तीला सुद्धा आपण जे बंदिस्त केलं किंवा ती विवेक त्याचं डोकं काम करणार नाही, त्यानं विचारच करू नये अशा पद्धतीचा विचार आपण इथे सांगत आलोत. असा धर्म आपण इथे सांगत आलोत. आणि मित्र हो, माणसाचा इथे असे गट केलो की एक गट माणसामध्ये श्रेष्ठ असेल आणि दुसरा वर्ग कनिष्ठ असेल. आणि मित्र हो, दुसरं म्हणजे इथे जी मेहनत करणारी माणसं होती त्यांना आपण नीच ठरवलो. अशी आपली ही सगळी व्यवस्था होती. या सगळ्या व्यवस्थेला नाकारून आणि अशीच आपली शिक्षण देण्याची पद्धती होती. आपण शिक्षण देत होतो म्हणजे काय करत होतो? आपल्याकडच्या आश्रमव्यवस्थेचं खूप कौतुक केलं जातं, पण त्या आश्रमव्यवस्थेमध्ये आपण काय सांगत होतो? त्या आश्रमव्यवस्थेमध्ये आपण थोतांडी धर्माच्या कथा सांगत होतो, थोतांडी तत्त्वज्ञान, खोटं तत्त्वज्ञान सांगत होतो. आपण माणसाने जगावं कसं हे सांगत नव्हतो. माणसाला आपण शहाणपण शिकवत नव्हतो. आपण रीतसर माणसाला अज्ञान शिकवत होतो. आपले शिक्षणाची व्यवस्था म्हणजे रीतसर माणसाला अज्ञान शिकवण्याची होती. हे आपण कधी लक्षात घेणार आहोत की नाही? मित्र हो, आपली प्राचीन शिक्षणाची पद्धती ही अशीच होती, माणसाला अज्ञान शिकवण्याची. आणि काही माणसाने रीतसर यज्ञयाग करून आपल्या जीवनाचे प्रश्न सोडवण्याचे, जगण्याचे प्रश्न सोडवण्याचे आणि त्या जगण्यासाठी इतरांचं शोषण करण्याची व्यवस्था आपण इथे निर्माण केली होती. आपण शिक्षण देत होतो म्हणजे काय करत होतो? एक तर नेमक्या लोकांना शिक्षण देत होतो. आणि तेही कशाचं शिक्षण देत होतो मित्र? ते शिक्षण देत होतो आपण पूजापाठाचं, ते शिक्षण आपण देत होतो कर्मकांडाचं. त्या शिक्षणाचं तत्वच होतं मुळात स्वार्थमूलक
असं आणि स्वार्थमूलक भावावर आधारलेलं शिक्षण आपण देत होतो. लोकांच्या शोषणाचं शिक्षण देत होतो. मित्र हो, इंग्रजांनी पहिल्यांदा इथे ह्या सगळ्या गोष्टी टाळून नवं शिक्षण, भौतिक जीवनाला उपकारक ठरेल अशा पद्धतीचं शिक्षण आपण देत होतो. निवळ आपल्या प्राचीन संस्कृतीचं, आपल्या प्राचीन पद्धतीचं कौतुक करण्यापेक्षा थोडं आत्मपरीक्षण करा. मग आपल्याला कळेल की बाबा रे, आपण खूपच वाईट करत होतो. इंग्रजांनी खूप चांगलं केलं. मित्र, 1857ला इंग्रजांनी इथे मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या 3 ठिकाणी विद्यापीठं निर्माण केली. ही घटना आहे 1857ची. 1857च्या काळामध्ये आपल्याकडे धर्माचा प्रचंड प्रभाव होता. त्याच्यापूर्वी जसजसं आपण मागे जाऊ तसतसं धर्माचा प्रभाव अधिक तीव्र होत गेल्याचा तुम्हाला दिसेल. परंतु त्या काळामध्ये इंग्रज मात्र इथे विद्यापीठ स्थापन करत होते आणि त्या विद्यापीठामध्ये ते आधुनिक कला, आधुनिक तंत्र आणि आधुनिक शास्त्र याचा प्रसार करत होते. या गोष्टी शिकत होते. आधुनिक साहित्याचं अध्यापन करत होते. हे आपण शिकणार आहोत की नाही, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. मित्र हो, इंग्रजांनी त्या काळामध्ये शिक्षणाचं जे माध्यम होतं ते शिक्षणाचं माध्यम इंग्रजी ठेवलं. याच्यावर काही लोक टीका करतात. ठीक आहे, काही मर्यादाही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पण त्यांनी इंग्रजी ठेवलं हे संस्कृत ठेवण्यापेक्षा चांगलं होतं, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. त्यांनी जर इथे शिक्षणाची भाषा संस्कृत ठेवली असती तर मित्र हो, आज जेवढं आपलं नुकसान झाले ना त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान झालं असतं. कारण एकतर संस्कृत ही कधीच लोकांच्या बोलण्याची भाषा नव्हती आणि संस्कृतवर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. संस्कृत जर ठेवली असती त्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाची भाषा म्हणून, तर मित्र एकतर आपले वादच जास्त झाले असते आणि ते संघर्ष जास्त झाले असते आणि लोकांना ते फार अवगत झालं नसतं. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आजच्या काळामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे. तेव्हा त्या काळामध्ये इंग्रजांनी इंग्रजी ही इथल्या शिक्षणाची भाषा ठेवली. हे फार वाईट केलं नाही, हे आपण लक्षात घेऊ. आणि आज तरी आपण आपल्या ज्या लोकभाषा आहेत, आपल्या ज्या बोलीभाषा आहेत त्याविषयी काय करतो. त्यापेक्षा मित्र, त्या काळामध्ये इंग्रज बोलीभाषेचं सर्वेक्षण करत होते. बोलीभाषेविषयीचे एक जे कोश वगैरे आहेत ते निर्माण करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, संत तुकारामांच्या अभंगाचं जे संपादन आहे ते पहिल्यांदा कोण केले असेल आणि केव्हा झालं असेल तर मित्र इंग्रजांच्या काळामध्ये झालं आहे आणि ते इंग्रजांनी केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा अनेक गोष्टी आहेत अशा की इंग्रज आपल्या या देशामध्ये सुधारणेचं काम करत होते आणि लोकांना शिकवत होते. इंग्रजांनी लोकांना शिकवलंच नसतं, लोक शिकलेच नसते तर मित्र काय झालं असतं. शिकलेलेच लोक साहित्य लिहितात, हे तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि मित्र हो, आज जो आपण दलित साहित्य असतील किंवा स्त्रीवादी साहित्य असेल, या जो नवा परिवर्तनाचा विचार आपण मांडत असतो ना, तो जो परिवर्तनाचा विचार आहे, तो परिवर्तनाचा विचार मित्र हो इंग्रजी सत्तेने इथं मांडलेलं आहे. इंग्रजी सत्तेनं इथे धर्मसुधारणेचं तत्त्व स्वीकारलेलं आहे आणि धर्मसुधारणेसाठी प्रयत्न केला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, इंग्रजांनी इथे लोहमार्ग तयार केले, इंग्रजांनी इथे टपाल खातं सुरू केलं, इंग्रजांनी तारायंत्राची इथे व्यवस्था केली आणि मुद्रणकलेचा जो विकास आहे तो इंग्रजांच्या काळामध्ये इथे झाला आहे. आणि हे सगळं झाल्यामुळे आपल्या आधुनिक जीवनाला चालना मिळाली, आधुनिक जीवनाला बळ मिळालं. ह्या गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत की नाही. मित्र, तुम्हाला जरा विचित्र वाटेल पण लोकहितवादी असतील, आगरकर असतील, महर्षी कर्वे असतील, महात्मा फुले असतील, हे जे समाजसुधारक होते ना, त्या समाजसुधारकाच्या समाज सुधारणेच्या कार्याला बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते इंग्रजांनी केलं आहे. महात्मा फुलेंचं कार्य त्या काळामध्ये इंग्रज जर नसते तर महात्मा फुलेला लोकांनी करू दिलं असतं का, याचा थोडा विचार करा तुम्ही. म्हणजे मग तुम्हाला कल्पना करा ना थोडी, की जर समजा त्या काळामध्ये इंग्रजाची सत्ता नसती तर महात्मा फुलेंना त्या काळामध्ये लोकांनी शाळा सुरू करू दिल्या असत्या का आणि महात्मा फुलेंच्या शाळा चालल्या असत्या का. ठीक आहे, महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये ब्राह्मणांना खूप विरोध केला, ब्राह्मणांना विरोध करून त्यांनी शाळा सुरू केल्या. पण हे सगळं करताना पाठबळ कोणाचं होतं, बळ कोणी दिलं. मित्र हो, बळ जे दिलं ना ते इंग्रजांनी दिलं, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. आगरकर त्या काळामध्ये जे लिहित होते ते लिहिणं समजा इंग्रज नसते तर त्यांना लिहिता आलं असतं का, आणि ते जर इतरांनी वाचलं असतं तर आगरकरांना लोकांनी जिवंत ठेवलं असतं का. कल्पना करा ना तुम्ही. मित्र, आगरकर असतील
किंवा आणखी बाकीचे जे समाज सुधारक असतील, ह्या समाज सुधारकांच्या समाज सुधारणेच्या कार्याला बळ देण्याचं काम इथल्या समाजाने नाही केलं. इथल्या समाजाने त्याला विरोध केला आणि इंग्रज त्यांना आधार देत होते, इंग्रज त्यांना बळ देत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रज बळ देत होते. इंग्रजांनी जर बळ दिलं नसतं ना तर ह्या लोकांनी कार्य करू दिलं नसतं. मित्रहो, आपल्याकडे एक पद्धती होती. ती पद्धती काय होती तर जो एकूण महसूल गोळा व्हायचा ना, त्या महसुलापैकी काही महसूल जाणीवपूर्वक इंग्रजांना ब्राह्मणांना दान देण्यासाठी म्हणून वेगळा ठेवला जायचा. हे पेशव्यांच्या काळातही होतं. आणि पेशव्याच्या काळामध्ये हे जे हा जो दक्षिणा जमायचा ना, तो दक्षिणा पेशवे, पुण्याचं जे पर्वती आहे ना ते ठिकाण आहे, म्हणजे ते आजही आहे, ते काही ठिकाण असल्यामुळे ते असणारच आहे. त्या पर्वतीवर श्रावण महिन्यामध्ये 1 महिना ते ब्राह्मणांना तिथे दक्षिणा वाटायची. ब्राह्मणांच्या पंक्ती तिथे उठायच्या आणि ब्राह्मणांना मग फुकट 1 महिना जेवण वगैरे असायचं, तिथं पंक्ती उठायच्या आणि दक्षिणा द्यायची. आणि हजारो ब्राह्मण तिथं देशभरातून ते दक्षिणा घेण्यासाठी तिथे यायचे. आणि तो जमलेला जो दक्षिणा असेल तो दक्षिणा ब्राह्मणांना रीतसर वाटला जायचा. ते वाटण्याचं काम सरकारमार्फत केलं जायचं. सरकार म्हणजे ब्रिटिश पेशव्यांचं सरकार. म्हणजे रीतसर म्हणजे सर्वसामान्य समाजाकडून हा महसूल गोळा केला जायचा आणि तो ब्राह्मणांना वाटला जायचा. मित्र, ही जी पद्धत होती किती भयानक होती कल्पना करा ना. आता हे सर्वसामान्य समाजाकडून गोळा केलेला दक्षिणा घेणारे ब्राह्मण सर्वसामान्य समाजाविषयी उपकृत होते का किंवा त्यांच्याविषयी काय त्याचा आदर होता का? म्हणजे जे ब्राह्मण सर्वसामान्य समाजाच्या कष्टावर जगत होते ते ब्राह्मण सर्वसामान्य समाजाला हीन लेखत होते. किती विचित्र आहे. म्हणजे ज्यांच्या कष्टावर तुम्ही जगता त्यांना तुम्ही हीन लेखता. म्हणजे यांचे जगण्याचा प्रश्न यांच्याकडे, जगण्याचं माध्यम यांच्याकडे काय होतं? हे शेती करत होते का? नाही. हे कष्ट करत होते का? नाही. यांच्या घरामध्ये ज्या वस्तू होत्या हे निर्माण करत होते का? नाही. शेती कोण करत होतं? शेतकरी. म्हणजे धान्य पिकवायचे शेतकरी, ह्यांच्या घरामध्ये उपयोगाला यायच्या वस्तू तयार करायचे आलुतेदार बलुतेदार, आणि त्यांच्याकडून महसूल गोळा झालेलाही मिळायचा कोणाला? ब्राह्मणांना. आणि हे सगळे या लोकांना हीन लेखायचे. ही अशी एक पद्धती होती. 1 महिना या पर्वतीवर पंक्ती उठायच्या आणि हेच ब्राह्मण इथल्या लोकांना हीन लेखायचे. महाराणा शूद्रांना समजून घ्यायची नाहीत किंवा त्यांना माणूसच मानायचे नाहीत. म्हणजे ज्याच्या बळावर तुम्ही जगता त्यांना तुम्ही एवढं हीन लेखता, याला काय म्हणायचं? इतका हा कृतज्ञपणा होता आणि समाजाचं हे प्रचंड शोषण होतं. मित्र, हे शोषण जर कोणी बंद केलं असेल तर हे शोषण बंद केलं इंग्रजांनी. दक्षिणा प्राईज कमिटी जी आली ना, की बाबा रे, हे जे दक्षिणा तुम्ही दक्षिणा म्हणून वाटता आणि लोकांकडून गोळा करता, हे अशा पद्धतीनं लोकांना वाटू नका, अशा पद्धतीनं फुकट खाण्याची व्यवस्था निर्माण करू नका. तर त्याच्यापेक्षा याच्यातून जे काही तुमच्याकडे जमेल त्या जमलेल्यातून इथं जे चांगल्या पद्धतीचं साहित्य निर्माण होईल त्या साहित्याला पुरस्कार द्या आणि बाकी शिल्लक राहिलेले काही पैसे इथल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. ही भूमिका होती इंग्रजाची. मित्र हो, थोडा विचार करा तुम्ही की इंग्रज काय करत होते. यालाच आपण दक्षिणा प्राईज कमिटी म्हणतो. ही दक्षिणा प्राईज कमिटी इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेली आहे. आणि इंग्रजांनी त्या कमिटीला असं सांगितलं की तुम्ही असा दक्षिणा केवळ ब्राह्मणांना वाटत राहू नका, त्याच्यापेक्षा तुम्ही इथल्या चांगल्या साहित्याच्या निर्मितीला बक्षिसं द्या आणि मुलांना जे शिकवता ज्या शाळा आहेत त्या शाळांना हे पैसे वापरा, त्यांना मदत करा. आणि मित्र हो, या दक्षिणा प्राईज कमिटीत हा जो महसूल जमायचा, ही जी दक्षिणा प्राईज कमिटी होती त्याच्यामार्फत महात्मा फुलेंनी जे शाळा सुरू केल्या होत्या ना, त्यांना काही पैसे मदत म्हणून मिळायचे. हे इतिहासानं नोंदवलेलं वास्तव आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दक्षिणा प्राईज कमिटीकडे महात्मा फुलेंनी त्यांचं तृतीय रत्न नावाचं नाटक पाठवलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, त्यांना बक्षीस मिळालं नसेल कारण त्या दक्षिणा प्राईज कमिटीमध्ये सुद्धा सनातनी लोकच होते म्हणून ते बक्षीस मिळालं नसेल. पण इंग्रजांनी एक कायदा केला आणि इंग्रजांनी जो पैसा केवळ दानदक्षिणेमध्ये वाटला जात होता तो पैसा इथे लोकांच्या हितासाठी वापरला जावा, ही भूमिका स्वीकारली. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही मित्र हो. म्हणूनच आपण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की इथं जे सामाजिक सुधारणेच्या चळवळी उभ्या राहिल्या ना आणि ज्या लोकांनी सामाजिक सुधारणा केल्या ना त्याच्या पाठीमागे
पाठबळ जर कोणाचं होतं तर इंग्रजाचं होतं, हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं. म्हणजे इथे जे लोक काम करत होते, लोकहितवादी असतील, आगरकर असतील, महर्षी कर्वे, महात्मा फुले वगैरे असतील, ह्या समाजसुधारकांच्या समाजसुधारणेला बळ इंग्रजांनी दिलं. अन्यथा आपल्या इथल्या लोकांनी कदाचित त्यांना कायमचं संपून टाकलं असतं. ह्यांची समाजसुधारणा तर होऊ दिलीच नसती, पण यांना मारून टाकलं असतं. यांचं लेखन मित्र हो आजपर्यंत टिकू दिलं नसतं, यांनाही टिकू दिलं नसतं आणि यांचं लेखनही टिकू दिलं नसतं. इंग्रजामुळे ते टिकलं हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून आपण ह्या सगळ्यांच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या इंग्रज सरकारचं हे सुधारणेचं कार्य नाकारण्यात अर्थ नाही. मित्र, शिक्षणाचं कार्य करणारे महात्मा फुले शिक्षणाचं खूप चांगलं कार्य करतात. म्हणून महात्मा फुलेचा पहिल्यांदा सत्कार कोणी केला असेल? महात्मा फुले कुठले होते? महात्मा फुले भारतातले होते. ते कोणाला शिकवत होते? भारतातल्या मुलींना शिकवत होते, भारतातल्या मुलांना शिकवत होते. महात्मा फुलेंचं हे कार्य कोणाच्या हिताचं होतं? तर भारतातल्या लोकांच्या हिताचं होतं, भारताच्या हिताचं होतं. हे आपण नाकारणार आहोत का? मग या महात्मा फुलेचा सत्कार भारतातल्या लोकांनी करायला हवा होता की नाही? पण केला का? भारतातल्या लोकांनी काय केलं? भारतातल्या लोकांनी भारतातल्या मुलींना, भारतातल्या या मुलांना, इथल्या गोरगरिबांना, इथल्या दलितांना शिकवण्यासाठी जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण टाकण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखल टाकण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुलेंना दगड मारण्याचं काम केलं. आणि मित्र हो, इंग्रज सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सत्कार करण्याचं काम केलं. आता तुम्ही ही गोष्ट जर नीट लक्षात घेतली तर इंग्रज सरकारचं हे कार्य, इंग्रज सरकारने इथे सामाजिक सुधारणेला बळ दिलं, हे माझं म्हणणं तुम्ही लक्षात घेणार आहात की नाही? मित्र हो, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जगणंही अवघड जर कोण केलं होतं तर या देशातल्या लोकांनी केलं होतं. आणि मित्र हो, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले नीट जगतील आणि त्यांचं समाज सुधारणेचं काम ते करतील याची काळजी जर कोण घेतली होती तर मित्र हो, ती काळजी घेतली होती इंग्रज सरकारने. महात्मा फुलेंनी जे कार्य केलं त्या कार्याची दखल म्हणून त्या काळामध्ये महात्मा फुलेंना शाल देऊन, शाल जोडी देऊन महात्मा फुलेंचा सत्कार केला. आणि त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया इथल्या लोकांच्या काय होत्या? तर त्या प्रतिक्रिया अशा होत्या मित्र हो, की महात्मा फुलेंचा एकतर सत्कार करायलाच नको आहे, कारण महात्मा फुले आमचा धर्म बुडवायला निघाले आहेत. जो धर्म अमानुष होता, जो धर्म इथल्या माणसांचं जगणंच अवघड करत होता, त्या धर्माचं आपलं एवढं कौतुक होतं की महात्मा फुले धर्म बुडवायला निघालेत. म्हणून महात्मा फुलेंच्या कार्यावर आम्ही बंधनं टाकत होतो, महात्मा फुलेंच्या कार्याला आम्ही अडथळा निर्माण करत होतो. आणि इंग्रज सरकार त्यांचा सत्कार करत होते. आणि सत्कार करताना आमची कल्पना काय होती? इथल्या सनातन्यांची कल्पना काय होती? की महात्मा फुलेंचा सत्कार शॉल देऊन करू नये, कारण शॉल देऊन सत्कार करण्याचा आणि शॉल घेऊन सत्कार स्वीकारण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? तर तो फक्त ब्राह्मणांना आहे. ही त्या काळातल्या सनातन्यांची भूमिका होती. म्हणजेच शॉल देऊन सत्कार करण्याचा अधिकार कोणाला होता इथे? तर पेशवांना होता. आणि ती शॉल घेण्याचा अधिकार कोणाला होता? तर तो ब्राह्मणांना होता. पेशवेही सनातनी, शॉल घेणारीही सनातनी. अशा पद्धतीची आमची कल्पना. म्हणजे महात्मा फुलेंच्या सत्कारांचं इतकं आम्हाला वाईट वाटावं, इतका आम्ही महात्मा फुलेंचा द्वेष करावा, आणि तरीही आम्ही आमच्या संस्कृतीचं कौतुक करत राहावं, आणि तरीही आम्ही इंग्रज सरकारवर केवळ आणि केवळ टीकाच करत राहावे. इंग्रज सरकारांना ईश्वराने इथं पाठवलेल्या इंग्रज सरकारची इथली सत्ता म्हणजे ईश्वराची कृपाच आमच्यावर आहे असं म्हणणाऱ्या महात्मा फुलेवर आम्ही कशामुळे आता टीका करायची? इंग्रज सरकारचं हे सर्व कार्य, इंग्रज सरकारचं समाज सुधारणेला दिलेलं हे बळ आमच्या एकूण सामाजिक जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा नव्हतं, योग्य मार्ग दाखवणारी भूमिका नव्हती. हे आपण कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, महात्मा फुले यांच्या विचाराला आणि समाजहितकारक कार्याला बळ जर कोणी दिलं असेल तर ते इथल्या लोकांनी दिलं नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंचे काही मित्र होते नाही असं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मित्र महात्मा फुलेंच्या पाठीमागे एक बळ उभं राहिलं, हेही मला चांगलं भान आहे. ते कोण होते? मित्र हो, ते इथे संस्कृतीचं गोडवं गाणं, आपल्या प्राचीन संस्कृतीचा गोडवा, जे लोक गोडवे गातात ती लोक महात्मा फुलेंच्या बाजूने उभे राहिले नाहीत. ब्राह्मणही होते नाही असे नाही, त्यांच्यापैकी अनेक जण महात्मा फुलेंचे मित्र होते, पण अनेकांनी विरोधच केला. महात्मा फुलेंच्या
पाठीमागे जे बळ उभं केलं ते मित्र हो इथल्या बहुजन वर्गाने केलं, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गोरगरिबांनी केलं, इथल्या वंचितांनी केलं, पीडितांनी केलं, स्त्रियांनी केलं, ते बळ उभं केलं. पण मित्र हो, या सगळ्यांना पाठबळ उभं देण्याचं काम, या सगळ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम इंग्रजांनी केलं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, एक गोष्ट आपण नक्की लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे इंग्रज सरकार विवेकवादांच्या आणि जीवनवादाच्या चळवळीला बळ देत होते. आणि आपली जी प्राचीन संस्कृती आहे, आपला जो भारताचा इतिहास आहे, तो भारताचा इतिहास विवेकवादाला मारून टाकणारा आहे आणि भारताचा इतिहास जीवनवादाला मारून टाकणारा आहे. मित्र हो, भारतातले धर्मग्रंथ तुम्ही काढून पहा, वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की भारतीय धर्मग्रंथांनी नेहमीच चार्वाकवादावर टीका केलेली आहे. चार्वाकवाद जो आपल्याकडचा आहे, लोकायताची जी परंपरा आहे, ती विवेकवादाची परंपरा आहे. मित्र हो, त्या विवेकवादाच्या परंपरेला नेहमीच आम्ही नाकारलेलं आहे, त्याच्यावर टीका करत आलो, त्याला दुबळं करत आलो. हे तुम्ही नाकारणार आहात का? पहा ना, आपल्याकडे ज्या हत्या झालेल्या आहेत, अलीकडचा काळ तुम्ही लक्षात घ्या, अगदी अलीकडचा काळ तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला असं कळेल की आपण कोणाला मारलेलं आहे. मित्र, आपण मारलेलं आहे विवेकवादी माणसांना. आपण कोणाला मारलं? आपण चक्रधर स्वामीला मारलं, आपण महात्मा बसवेश्वराला मारलं. मित्र हो, आपण संत चोखामेळाला मारलं, की जे संत चोखामेळा इथे तत्वज्ञान सांगत होते, जीवनाचं तत्वज्ञान सांगत होते, विटाळावर इथे टीका करत होते, त्या संत चोखामेळाला मारलं. आपण संत तुकारामांना मारलं. मित्र हो, त्याच्यापूर्वी आपण चार्वाकालाही मारलं. मित्र हो, नंतरच्या काळामध्ये जे समतेचा पुरस्कार करत होते त्या गांधीनेही आपण मारलं. म्हणजे आपण इथे जी माणसं आपल्याला विवेक सांगत होती त्या लोकांना मारलंय. म्हणजे आपली भूमिका पाहणं तुम्ही किती विचित्र आहे. आपण कोण्या आधारानं आणि कशासाठी आपण आपल्या परंपरेचा गौरव करत राहायचं? आपल्याला काय थोडं त्या नैतिक काय अधिष्ठान आहे का आपल्या परंपरेचा गौरव करण्याचा? म्हणजे इथे चार्वाकाची जी विचार परंपरा आहे, ती चार्वाकाची विचार परंपरा आपल्याला काय सांगत होती? चार्वाकाची विचार परंपरा आपल्याला हे सांगत होती की बाबा रे, मृत्यूनंतरच्या जगाची काळजी करत बसण्यापेक्षा जिवंत असताना चांगलं जगा. आपण काय करतो? मृत्यूनंतरच्या जगाचं विश्व निर्माण करतो आणि इथल्या माणसाला सुखानं जगू देत नाही. इथल्या माणसाला त्याच्या संबंध जीवनभर आपण कर्मकांड करायला भाग पडतो, उपासतापास करायला भाग पाडतो, तीर्थव्रत करायला भाग पाडतो. आणि हे सगळं करत असताना त्याला आपण सांगतो काय की तू एकदाचा मर, मेल्याच्या नंतर तुला स्वर्गात सुख मिळेल. अरे, ज्या माणसाला इथे आपण सुखानं जगू देत नाही, त्या माणसाला आपण स्वर्गामध्ये सुख मिळेल ह्या खोट्या गोष्टी सांगताना आपल्याला बिलकुल लाज वाटली नाही? इथे माणसाला जगू द्यायचं नाही. बरं, हे सांगणारी माणसं मात्र इथं त्यांचं भौतिक जगणं सुखानं जगत होते. लोकांना सुखानं जगू देत नव्हते. ते स्वतः जगत होते सुखानं, पण लोकांना मात्र सुखानं जगू देत नव्हते. आपलं काय तत्वज्ञान होतं? तूप यज्ञामध्ये ओतायचं, माणसाला तूप खाऊ द्यायचं नाही, यज्ञामध्ये ओतायचं. आणि दूध, तूप, लोणी आपण काय करत होतो? अभिषेकाच्या नावाखाली मूर्तीच्या डोक्यावर ओतत होतो. हे आपलं तत्वज्ञान, हे आपलं शहाणपण. मित्र हो, विवेकाचा काही याला आधार होता? काही विवेक होता आपल्याकडे? काही विवेक नाही. विवेकाला पूर्ण नाकारायचं आणि अज्ञानाचं समर्थन करत राहायचं, अज्ञान जपायचं. आणि आम्ही अज्ञान जपतो याची लाज न वाटू देता आपण त्याचंही कौतुक करत राहायचं. ही आपली परंपरा, आपली धर्मपरंपरा पहा, आपल्या धर्माचं तत्वज्ञान पहा, आपली एकूणच विचाराची परंपरा पहा. मित्र हो, विचाराची आपली परंपरा आहे अज्ञानवादी, भेदाभेदाचं समर्थन करणारी, अमानुषता जपणारी आणि शोषणमूलक विचाराला स्वीकारलेली. मित्र हो, इंग्रज सरकार इथे विवेकवादी आणि जीवनवादी चळवळीला बळ देत होती. आपल्याकडे जीवनवाद होता का? इथल्या भौतिक जीवनाचा काही विचार होता? काही विचार नाही. भौतिक जीवनाविषयी काही बोलायचं नाही. आपण बोलत कशाविषयी होतो? अध्यात्माविषयी बोलत होतो, आत्म्याविषयी बोलत होतो. आणि आपण सांगत काय होतो? इथलं जे जगणं आहे ते महत्वाचं नाहीये, हे क्षणिक आहे, हा भ्रम आहे, जग मिथ्य आहे, सत्य काय आहे? ब्रह्म आहे. कोण कुठलं ब्रह्म पाहिलं होतं ते सांगणाऱ्यालाच माहीत, पण आपण सांगत होतो आणि लोकांवर हे रुजवत होतो. मित्र हो, ह्या सगळ्या थोतांडाला नाकारून विवेकवादी चळवळीला आणि जीवनवादी चळवळीला बळ जर कोणी दिलं असेल तर ते इंग्रजांनी दिले, हे आपण नाकारणार आहोत का? आणि मित्र हो, आता तुम्ही हे नीट लक्षात घ्या की साठोत्तरी साहित्य प्रवाह, सगळे साठोत्तरी साहित्य प्रवाह हे विवेकवादी आहेत आणि सगळे साठोत्तरी साहित्य प्रवाह हे
जीवनवादी आहेत. आणि हे सगळे साहित्य प्रवाह जर विवेकवादी असतील आणि हे सगळे साहित्य प्रवाह जर जीवनवादी असतील तर या साहित्य प्रवाहाला बळ देण्याचं काम इंग्रजांच्या सत्तेमध्ये घडलेलं आहे, इंग्रजांच्या काळामध्ये घडलेलं आहे. हे तुम्ही कसं काय नाकारू शकता? आणि म्हणून मित्र हो, तुम्ही नीट लक्षात घ्या की साठोत्तरी साहित्य प्रवाहाची पार्श्वभूमी पाहत असताना हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की साठोत्तरी साहित्य प्रवाहाला बळ देण्याचं काम इंग्रजांच्या काळात घडलेलं आहे. इंग्रजांनी या अशा विचाराला, परिवर्तनवादी विचाराला बळ दिलं आणि साठोत्तरी साहित्य प्रवाह परिवर्तनवादी आहेत. मित्र हो, इंग्रजांची ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण इथं काय केलं होतं? आपण इथं स्त्रियांना शिकता येणार नाही, इथल्या 3 वर्णांना शिकता येणार नाही अशा पद्धतीचं सूत्र मांडलं होतं. इंग्रजांनी इथे सगळ्यांना शिकता येईल असं सूत्र मांडलं. मित्र हो, इथे आपण जातीभेद निर्माण केला होता. इंग्रजांनी जातीभेदाचं निर्मूलन केलं. आपण जातीभेद निर्माण केला, इंग्रजांनी जातीभेदाचं निर्मूलन केलं. आपण स्पर्शास्पर्शांची कल्पना इथे रूढ केली, आपण ती सामाजिक व्यवहारामध्ये आणली आणि इंग्रजांनी अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. आता लक्षात घ्या कोण काय करत होतं आणि कोणाचं कार्य महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली परंपरा काय करत होती? आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली जीवन पद्धती, आपलं तत्त्वज्ञान स्त्री शिक्षणाला विरोध करत होते. इथल्या समाजामध्ये समतेच्या विरोधात होते. इथे आपण म्हणजे भेदाभेद निर्माण करत होतो आणि इंग्रज सरकार मात्र त्याचं निवारण करत होतं. मित्र, इंग्रज सरकारची भौतिक प्रगतीकडे पाहण्याची दृष्टी आणि भौतिक प्रगती करण्याची त्यांची भूमिका, त्याचबरोबर त्यांची प्रशासनाची दृष्टी. आपल्याकडे काय प्रशासन होतं का पूर्वी? प्रशासन नावाचा प्रकार आपल्याकडे पूर्वीपासून असा काही व्यवस्थित चालत आलेला होता का आपल्याकडे? आणि इहेवादी जीवनदृष्टी होती का आपली? ह्या सगळ्या गोष्टी मित्र हो इंग्रजाच्या काळात झालेल्या आहेत. इंग्रजांनी इथलं अराजक नष्ट केलं, इंग्रजांनी ठग आणि पेंढाऱ्याचा बंदोबस्त केला. ही गोष्ट आपण स्वीकारणार आहोत की नाही? म्हणजे त्यांची जी प्रशासनाची व्यवस्था होती, ती प्रशासनाची व्यवस्था किती व्यवस्थित होती हे लक्षात घ्या तुम्ही. नाही तर आपल्याकडे काय होतं, कोणी कोणालाही लुटत राहा. अगदी अलीकडच्या काळापर्यंत जी माणसं जिवंत आहेत ती माणसं सुद्धा सांगतात की पूर्वी जाहीरपणे खेड्यामध्ये डाका टाकला जायचा. डाका टाकायचं म्हणजे लोकांना सांगून डाका टाकायचे, म्हणजे लुटायला आम्ही येतो आहोत असं सांगून लुटायला यायचे. आता ही आपली पद्धती, म्हणजे आपल्याकडे पेंढाऱ्याची म्हणजे लुटायला जायचे थेटपणे, किंवा आपल्याकडे ठग एवढे की खूप. या सगळ्याचा बंदोबस्त आपण केला नाही, इंग्रजाच्या काळामध्ये इंग्रजांनी केला आणि माणसाला नीट जगता येईल अशा पद्धतीचं एक स्थैर्य निर्माण केलं. आणि तरी आपण इंग्रजांना दोषच देणार आहोत का? आता ते आपल्याकडे काय आपले हितचिंतक नव्हते किंवा आपले पाहुणे म्हणून आलेले नव्हते, ते व्यापारी म्हणून आलेले होते. तेव्हा ठीक आहे, त्यांचं हित ते पाहतीलच, पण त्यांच्या हिताबरोबर त्यांनी आपलं हित केलं हे आपण कसं नाकारणार आहोत? मित्र हो, चलन व्यवस्था नावाचा जो प्रकार आहे आपल्याकडे तो एकच एक आणि असं व्यवस्थित वगैरे नव्हता. तो व्यवस्थित होईल ह्याची काळजी कोणी घेतली? इंग्रजांनी घेतली. मित्र हो, त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आज आपल्या देशामध्ये चालते आणि त्यांच्यामार्फत जे आपण चलन निर्माण करतो, याची निर्मिती कधी झाली याची कल्पना आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती 1935ला झाली आणि ते इंग्रजांच्या काळामध्ये झाले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, त्याच्याही पूर्वी चलन व्यवस्था व्यवस्थित असेल याची काळजी इंग्रजांनी घेतली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, भारतीय समाजामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जर कोणी निर्माण केली असेल तर ती इंग्रजांनी केली. अन्यथा इंग्रजी ते येण्याच्या पूर्वी आपल्या भारतीय माणसाच्या मनामध्ये भारत नावाचा एक आपला देश आहे याची कल्पनाच नव्हती किंवा याचा विचारच भारतीय लोकांच्या मनामध्ये नव्हता. भारत नावाचा देश ही कल्पना कुठे होती आपल्याकडे? मित्र, आपण जेव्हा स्वतंत्र झालोत ना, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना, तेव्हा सुद्धा आपल्या देशामध्ये 600 संस्थानं होती आणि ते सगळे आपापले एक राज्य समजत होते. म्हणजे आपण भारत देशाचे घटक आहोत आणि भारत हा आपला देश आहे, ही कल्पना आपल्याकडे कशी असेल? आता पूर्वी तरी आपल्याकडे भारत नावाचा देश, संबंध हा जो भूभाग आहे तो एक देश आहे आणि या देशाला एक असा भूभाग आहे, जमीन आहे आणि त्या जमिनीवर राहणारे सगळे लोक भारतीय आहेत, अशा पद्धतीची आपल्याकडे कल्पना कुठे होती? हे केव्हा कळालं आपल्याला? मित्र, हे कळालं इंग्रज इथे आल्याच्या नंतर. कारण इंग्रजांच्या मनामध्ये त्यांच्या देशाविषयीचा कमालीचा आदर होता आणि ते इथून संपत्ती इंग्लंडला पाठवायची. म्हणजे त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची एक भावना होती, आमचं राष्ट्र आहे ही भावना होती, एकसंघपणा होता त्यांच्यामध्ये, ते एकसंघपणाची भावना होती. आपल्यात कुठे ती भावना होती?
कारण आपली मुळात तशी भावना निर्माण होईल असं आपल्यावर काही जीवनमूल्यच बिंबवलेलं नव्हतं ना. आपलं सगळं जीवनमूल्य कसं होतं, एकत्वाचं जीवनमूल्य आपल्याकडे नव्हतंच. आम्ही एक हे जीवनमूल्य किंवा या विचाराचा पाया बळकट होईल, हा विचार आमच्यात रुजेल असं आमच्याकडे तत्वज्ञानच नव्हतं ना. आमचं तत्वज्ञान कसं होतं, आमचं सगळं तत्वज्ञान विषमतेशी संबंधित होतं ना. म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ असेल, दलित कनिष्ठ असतील. आता दलित जर कनिष्ठ असतील, एकत्वाचं भावना कुठं, आम्ही वेगळे तुम्ही वेगळे, म्हणजे आमचं सगळं तत्वज्ञान वेगळेपणाचं होतं. आमचं तत्वज्ञान सारखेपणाचं नव्हतंच, समतेचं तत्वज्ञान होतंच. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणायचे की आम्हाला देशच नाही ना, आम्हाला देश कुठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आम्हाला देश नाही आहे, कारण आम्हाला तुम्ही आपले समजतच नाही तर आम्हाला देश कुठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आम्हीच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेटपणे हे विधान केलं, थेटपणे सांगितलंय, इथे जे मुस्लिम आले आणि मुस्लिमांनी या देशावर जे राज्य केलं, इथे जे इंग्रज आले आणि इंग्रजांनी या भारतावर जे राज्य केलं, ते कोणाच्या बळावर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, ते आमच्या बळावर केलं, कारण आम्ही मुस्लिमांना सहाय्य केलं, आम्ही इंग्रजांना सहाय्य केलं आणि मुस्लिमांना इंग्रजांना सहाय्य करून आम्ही त्यांना या देशावर राज्य करू दिलं. आता तुम्ही असं म्हणाल की हा देशद्रोह होता. तुम्ही म्हणण्याची गरज नाही मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे की तुम्हाला असं वाटेल की आमचा हा देशद्रोह होता, तर आमचा बाबासाहेब पुढे म्हणतात आम्ही खरंच देशद्रोह केला. कारण या देशावर परकीय लोकांना त्यांची सत्ता चालावी याच्यासाठी जर कोणी मदत केली असेल तर ती आम्हीच केली. आमचा हा देशद्रोह होता, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेटपणे सांगितलंय. पण मित्र, पुढचं ऐकून घ्या तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात की आम्हाला हा देशद्रोह करायला भाग कोणी पाडलं. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही देशद्रोह केला कारण इथल्या सनातन्यांनी मानवद्रोह केला आणि त्या मानवद्रोहामुळे आम्हाला तुम्ही माणसंच मानलं नाही, आम्हाला माणूसच मानलं नाही, आमचा तुम्ही इतका द्वेष केला आणि आमचं जगणं इतकं तुम्ही अवघड केलं की आम्हाला देशद्रोह करावा लागला. तुम्ही जर मानवद्रोह केला नसता तर आम्ही देशद्रोह केला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्या इतिहासाविषयीचं, आपल्या सामाजिक जीवनाविषयीचं हे निरीक्षण आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे निरीक्षण नीट लक्षात घ्या, हे विश्लेषण नीट लक्षात घ्या. मग तुम्हाला कळेल की आपलं जे तत्त्वज्ञान होतं ते माणुसकीचं तत्त्वज्ञान नव्हतं, तर माणसामध्ये द्वेष पसरविण्याचं तत्त्वज्ञान होतं, माणसाचा द्वेष करण्याचं तत्त्वज्ञान होतं. आपलं सगळं तत्त्वज्ञान विषमतेवर आधारलेलं होतं, समतेवर आधारलेलं नव्हतं. आपलं सगळं तत्त्वज्ञान माणुसकीवर आधारलेलं नव्हतं, अमानुषतेवर आधारलेलं होतं. आपलं सगळं तत्त्वज्ञान बंधुभावावर आधारलेलं नव्हतं, तर मित्र व द्वेषावर आधारलेलं होतं. मग जिथं समता नाही, जिथे न्याय नाही, जिथे बंधुत्व नाही, जिथं माणुसकी नाही, असं जे आपलं तत्त्वज्ञान होतं ते जर तत्त्वज्ञान असेल आणि त्याचा जर आपण गौरव करत असू, त्याला जर आपण आपला धर्म मानत असू, त्याला जर आपण आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान मानत असू, त्याला जर आपण आपल्या संस्कृतीचा पाया मानत असू, त्याला जर आपण आपले दिव्य संस्कृती, दिव्य इतिहास वगैरे मानत असू, तर मित्र हो, एकत्वाची भावना निर्माण होईल कशी, राष्ट्रत्वाची भावना निर्माण होईल कशी, आमचा एक देश अशा पद्धतीची भावना निर्माण होईल कशी. कोणी मानायचं आपला देश, आपली भूमी कोणी मानायचं, कसे मानतील हे दलित आपली भूमी, त्यांना अभिमान कशासाठी वाटावा, कसा वाटेल. मित्र हो, इथे द्वेषांचं तत्त्वज्ञान होतं, इथं विषमतेचं तत्त्वज्ञान होतं, म्हणून राष्ट्रीयत्वाची भावनाच नव्हती. मित्र, ही राष्ट्रीयत्वाची भावना जर कशी आमच्यामध्ये आली असेल तर ही राष्ट्रीयत्वाची भावना इंग्रजामुळे आम्हाला कळाली, इंग्रजांनी निर्माण केली. आणि मित्र हो, माणूसपणाचं तत्त्वज्ञान जे आहे, माणूसपणाचा जो विचार आहे तो इंग्रजांनी इथं रुजवला. माणसाला माणूस म्हणून जगता येईल, याची चांगलं जगता येईल अशा पद्धतीची काळजी इंग्रजांनी इथे घेतली. हे जर तुम्ही नीट लक्षात घेतलं ना मित्र हो, तुम्हाला कळेल की इंग्रजांनी आपल्याला काय दिलेलं आहे. ज्या इंग्रजांनी समतेचं,
तत्त्वज्ञान इथं पेरण्याचा प्रयत्न केला. मित्र सगळे साठोत्तरी साहित्य प्रवाह समतेचं तत्त्वज्ञान सांगतात. ज्या इंग्रजांनी इथं माणुसकीचं तत्त्वज्ञान पेरण्याचं काम केलं ते माणुसकीचं तत्त्वज्ञानच सगळे साहित्य प्रवाह सांगतात. म्हणून इंग्रजांवर टीका अवश्य करा, इंग्रजाचे दोष अवश्य दाखवा, ते दोष असणारच आहेत आणि ते तुम्ही आम्ही नाकारल्यानं काही फार फरक पडणार नाही, आहे ते आहेच आहे. पण इंग्रजाच्या काही चांगल्या बाजूही तुम्ही लक्षात घ्या आणि इंग्रजाच्या चांगल्या बाजू लक्षात घेत असतानाच मित्र आपल्या संस्कृतीतल्या वाईट बाजूसुद्धा लक्षात घ्या. नाहीतर आपण काय करत असतो, केवळ आत्मगौरव करत असतो. केवळ आत्मगौरव केल्यानं फार काही आता भलं होणार नाही. पूर्वी ते झालं नाही. पूर्वी आपण आपला आत्मगौरव करत राहिलो, व्हायचं तेवढं नुकसान झालं. म्हणजे आपला आत्मगौरव इतका आणि इतका विचित्र होता की आपण जगात काय चाललं हे लक्षातच घ्यायचं नाही. म्हणजे नव्या जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहायचंच नाही. नेहमी मागे फिरून पाहायचं, मागे भूतकाळाकडे पळत राहायचं. भविष्याची दृष्टीच नाही आमच्याकडे. आपल्या कल्पना किती विचित्र होत्या पण, की आपण काय करत होतो, आपण समुद्र ओलांडून पलीकडे जायचं नाही, नाहीतर धार्मिकदृष्ट्या पाप घडेल ना. पण पलीकडे काय चाललंय हे समजूनच घ्यायचं नाही. म्हणजे डोळे उघडे ठेवायचे नाही, ज्ञान समजून घ्यायचं नाही, जगाचं निरीक्षण करायचं नाही, जग कुठे चाललेलं आहे हे पाहायचं नाही, ही आमची दृष्टी. अशा पद्धतीचं हे जे आमचं अज्ञान आहे ना, हे अज्ञान आमच्या लक्षात आणून देण्याचं काम इंग्रजांनी केलं. आणि आधुनिक दृष्टी जी मिळाली ती इंग्रजामुळे मिळाली. इंग्रजांनी आधुनिक जीवनाचा आम्हाला परिचय करून दिला, इंग्रजांनी आम्हाला आधुनिक शास्त्र शिकवली, इंग्रजांनी आम्हाला आधुनिक कला, आधुनिक वाङ्मय याचा परिचय करून दिला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र भूगोल जो शिकवला ना इथे शाळेमध्ये, तो इंग्रजांनी आम्हाला शिकवला. आणि इंग्रजांनी भूगोल शिकवल्यामुळे आम्हाला आमच्या ज्या थोतांडी कल्पना होत्या ना पूर्वीच्या ग्रहाविषयीच्या वगैरे, त्या आम्हाला कळायला लागल्या. नाहीतर आम्ही एवढे अज्ञानी की, आणि त्या अज्ञानाचं आमचं एवढं समर्थन, आम्हाला एवढा त्याचा अभिमान की आम्ही आजही ते नाकारायला तयार नाही. पूर्वी तर होतच होतं, आज तरी नाकारतो का आपण? आजही आपल्याला आपण अभिमानानं सांगतो आमच्याकडे तीर्थ किती आहेत, आमच्याकडे मंदिरं किती आहेत, हे आपण अभिमानानं नोंदवत असतो आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य म्हणून. आणि आजही आपल्याला अभिमान वाटतो मंदिर बांधण्यामध्ये वगैरे. म्हणजे भारताचं सरकार मंदिरं बांधणं हे आपलं काम समजते आणि आजही आम्ही मंदिर उभं करतो. म्हणजे आजही आम्हाला त्याची लाज वगैरे काही वाटत नाही. आजही आम्ही पहा ना, शनिदेवाचं जे मंदिर, जे शनी शिंगणापूरला शनिदेवाचं जे स्थान आहे त्याचा आम्ही गौरव करतो. तिथे मग आमची सगळी व्यवस्था राबवतो आम्ही. तिथे पोलिस ठेवतो त्या सगळ्या भाविकांसाठी वगैरे, तिथे सगळी व्यवस्था आम्ही राबवत असतो. आम्हाला हे मोडीत काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजे असं बिलकुल वाटत नाही. मित्र हे सगळं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि इंग्रज सरकारच्या काळामध्ये इंग्रज आपल्याला नव्या जगाची, आधुनिकत्वाची जाणीव कशी करून देत होते, आधुनिक जगाचा कसा परिचय करून देत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र ब्रिटिशांच्या राजवटीमुळेच आपल्या जीवनशैलीवर खूप परिणाम झाला. आपली जीवनशैली बदलली आणि ही बदललेली जी जीवनशैली आहे ना, ती बदललेली जीवनशैली साहित्यामध्ये यायला लागली. नंतरच्या साहित्यामध्ये ती येत आहे. मित्र कुठल्याही साहित्याची आधारभूमी असते ती त्या समाजाची जीवनशैली. मित्र साठोत्तरी साहित्य प्रवाहाची आधारभूमीसुद्धा समाजाची जीवनशैलीच आहे. आणि ह्या समाजाची जीवनशैली बदलविण्याचं काम जर कोण केलं असेल तर इंग्रजांनी केलेलं आहे. हे आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे जर तुमच्या नीट लक्षात येत असेल तर इंग्रज सरकारची इथली सत्ता, इंग्रजी अंमल हा साठोत्तरी साहित्य प्रवाहाला बळ देणारा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इंग्रज सरकारने इथे जे शिक्षण दिलं लोकांना जे सुशिक्षित केलं, ते सुशिक्षित करणं खूप महत्त्वाचं होतं. कारण हे सुशिक्षित झालेले लोकच साहित्याचे वाचक असतात, साहित्याचे निर्माते असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र इंग्रज सरकारच्या काळात आणि इंग्रजामुळे आम्हाला हे कळालं की साहित्याच्या केंद्रस्थानी माणसाचं जगणं, माणसाचे प्रश्न असले पाहिजेत. साहित्यामध्ये हे जे माणसाचं जगणं येतं, हे जे साहित्य आहे साहित्यामध्ये आलं पाहिजे.
हा साहित्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो साहित्याकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो आम्हाला कशामुळे आमच्यामध्ये आला? तो इंग्रज सरकारमुळे आला. कारण इंग्रज सरकारच्या काळात त्यांनी अशा साहित्याचा आम्हाला परिचय करून दिला. कुठल्या साहित्याचा? की ज्या साहित्यामध्ये माणसाचं चित्रण आहे अशा साहित्याचा परिचय आम्हाला इंग्रजामुळे झाला. ते इंग्रजी ग्रंथामुळे झाला, इंग्रजी पुस्तकामुळे झाला. आणि मग आम्हाला कळालं की अरे, साहित्यामध्ये आपण माणसाचा प्रश्न मांडला पाहिजे. नाहीतर आमच्या पूर्वकल्पना कशा होत्या की साहित्यामध्ये माणसाविषयी काही लिहायचं नाही, माणसाच्या जगण्याविषयी, माणसाच्या प्रश्नाविषयी काही लिहायचं नाही. काय लिहायचं असते साहित्यामध्ये? साहित्यामध्ये केवळ आणि केवळ धर्माचं तत्त्वज्ञान, थोतांडी धर्माचं तत्त्वज्ञान सांगायचं असते आणि ईश्वराच्या खोट्या कल्पना, अवताराच्या खोट्या कल्पना सांगायच्या असतात. आणि म्हणून तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडे धर्मग्रंथ पहा, त्या धर्मग्रंथामध्ये माणसाचे प्रश्न आहेत का? एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही विचार करा ना. माझं म्हणणं काय अंतिम मानू नका, आणि माझं म्हणणं तुम्ही अंतिम माना वगैरे, ही काय माझी कल्पना नाही, किंवा हे काय माझं म्हणणं नाही, किंवा हे मानण्यामुळे माझं काय फार भलं होणार आहे असंही काही नाही. पण तुम्ही विचार करा ना थोडं. संबंध रामायणाचा विचार करा. रामायणामध्ये काय आलेलं आहे? ठीक आहे, रामायणाचा जो नायक आहे तो राम आहे, तेव्हा रामाचं चित्र आलंच पाहिजे, याच्याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही. रामायणामध्ये राम जर नायकच असेल तर त्या नायकाचं चित्रण आलं पाहिजे. पण मला एक प्रश्न पडतो नेहमी की या अयोध्येच्या सभोवती काय बाकीचे माणसं जगत होते की नाही? म्हणजे अयोध्येची ज्यांनी कोणी बांधणी केली ते कोणी गोरगरीब माणसं जगत होते की नाही? या गोरगरीब माणसांचं, त्यांच्या दुःखाचं, त्यांच्या जगण्याचं, त्यांच्या जगण्यातल्या संघर्षाचं काही चित्रण रामायणामध्ये तुम्हाला दिसते का? काहीही नाही. रामायण म्हणजे राम आणि सीता, लक्ष्मण याच्यापुरतंच कसं मर्यादित राहिलं? अरे, रामाची जी पत्नी आहे सीता, ती रावणाने पळवून नेली, याचं मला काही समर्थन करायचं नाही. ती घटना वाईटच आहे, त्याचं चित्रण आलंच पाहिजे. पण अगदी अलीकडच्या काळापर्यंत गोरगरिबांच्या मुलींवर अत्याचार होता, त्याही काळामध्ये अत्याचार होत असतील ना. या सामान्य माणसाचं दुःखही त्या रामायणामध्ये यायला हवं होतं की नाही? गोरगरीब माणसाचं दुःख, गोरगरीब माणसाचं जगणं रामायणामध्ये यायला हवं होतं की नाही? आपले 10-5 जे पात्र आहेत ते 10-5 पात्र सोडले तर सर्वसामान्य माणसाचं जगणं रामायणामध्ये आलेलं आहे का? मित्र, सर्वसामान्य माणसाचं जगणं महाभारतामध्ये आलेलं आहे का? मित्र, सर्वसामान्य माणसाचं जगणं आमच्याकडे असणाऱ्या पुराणामध्ये आलेलं आहे का? हे पुराण काय सांगत होते? हे धर्मग्रंथ आम्हाला काय सांगत होते? हे वेद आम्हाला काय सांगत होते? हे थोडं नीट लक्षात घेणं. याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणं आले का? त्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाच्या गोष्टी आलेल्या आहेत का? सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला संघर्ष आलेला आहे का? त्यांच्या भौतिक जीवनाविषयी काही लिहिलं गेलं आहे का? त्यांना काही शिकवलं गेलं आहे का? मित्र हो, साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि माणसाचं जगणं असावं हे आम्हाला माहीतच नव्हतं. साहित्याच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणसाचं जगणं, त्या जगण्यातले प्रश्न असावेत, ही बुद्धी किंवा ही जाणीव आम्हाला जर कोण करून दिली असेल तर ती जाणीव इंग्रजी साहित्यानं आम्हाला करून दिली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर मित्र हो, आम्हाला याची जाणीवच नव्हती. महात्मा फुलेंच्याच समकालीन असणारे जे लोक आहेत त्या काळामध्ये जे काही सादर होत होतं, विष्णुदास भावे काय सादर करत होते? सीतास्वयंवर नावाचं जे नाटक आपण आधुनिक नाटक वगैरे मानतो, या नाटकामधला विषय पहा काय आहे? सीतेच्या लग्नाविषयीचं आहे. बाकीचे पहा तुम्ही, त्यांनी जे नाटकं त्या काळामध्ये सादर केली ती सगळी नाटकं जर तुम्ही लक्षात घेतली तर सगळी नाटकं पौराणिक नाटकं आहेत. आपली जी धर्मग्रंथ आहे, धर्मग्रंथाच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडच्या ज्या कथा आहेत त्या कथांवर आधारित नाटकं आहेत. पण विष्णुदास भावे यांना त्यांच्या सभोवतालचा समाज दिसला का? हाही प्रश्न नाही का मित्र? सभोवतालचा समाज कोणाला दिसला? त्या काळामध्ये एक नाटक आलं, तृतीरत्न. त्या नाटकामध्ये मात्र महात्मा फुले यांनी त्यांच्या सभोवती असणाऱ्या माणसाचं जगणं काय आहे त्याच्याविषयी लिहिलं. विष्णुदास भावे यांना ती बुद्धी नव्हती, ते कळालं नाहीत, आणि त्यात विष्णुदास भावे यांचा दोष नाही. मित्र हो, एकूण आमच्याकडे परंपराच तशी आली होती आणि तशीच नाटकं पाहणारा एक प्रेक्षक वर्गही आमच्याकडे निर्माण झालेला होता, कारण आम्ही तसंच त्या लोकांना शिकवत आलो होतो. तेव्हा साहित्याच्या केंद्रस्थानी माणसाचं जगणं असावं ही जाणीवच मुळात इंग्रजी साहित्यानं आम्हाला करून दिलेली आहे.
हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो आणि वस्तुस्थिती सांगतोय हे, कारण तोपर्यंत साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असावं याचं भानच आम्हाला नव्हतं. याचं भान इंग्रजी साहित्यामुळे आम्हाला आलेलं आहे. आणि मित्र हो, साठोत्तरी साहित्य प्रवाहाचं एक सूत्र आहे की साठोत्तरी साहित्य प्रवाहाने माणसाचं जगणं आशयाच्या केंद्रस्थानी आणलेलं आहे आणि आशयाच्या केंद्रस्थानी माणसाचं जगणं असावं ही दृष्टी आम्हाला इंग्रजी साहित्यामुळे मिळालेली आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मित्र हो, इंग्रजी सरकारचा अंमल आमच्या साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या दृष्टीनं किती उपकारक ठरलेला आहे हे तुम्हाला कळेल. त्यामुळे इंग्रजी अंमलीतला असेल, शासन म्हणून ते राज्यकर्ते असतील, त्यांचं राज्य करणं असेल किंवा त्यांचं इथला कारभार करण्याची पद्धती असेल, याकडे निवळ आणि निवळ टीकेच्या भूमिकेतून पाहू नका. तुम्ही याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं सुद्धा पहा. त्यांनी साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान नोंदवलेलं आहे. मित्र हो, इंग्रजांमुळेच भारतीय लोकांना लोकशाहीचा परिचय झालेला आहे, लोकशाही व्यवस्थेचा परिचय झालेला आहे. अन्यथा आम्हाला लोकशाही व्यवस्थेचा परिचयच नव्हता. आपल्या पूर्वकल्पना काय होत्या? राज्य कारभार याच्याबद्दलच्या पूर्वकल्पना काय होत्या? मित्र हो, आपली अशी कल्पना होती आणि आजही काही लोकांची ती कल्पना आहे. त्या लोकांनी आता ती कल्पना सोडून द्यावी. पण आपली पूर्वीपासूनची कल्पना भारतीय समाजाची अशी की या जगाचं सगळं सूत्रसंचलन कोण करतो? या जगाचं सगळं सूत्रसंचलन ईश्वर करतो. ईश्वरच सगळं निर्माण करतो, ईश्वरच सगळं चालवतो, ही आमची कल्पना. आजही ज्या ग्रंथाला किंवा ज्या पुस्तक म्हणा, ग्रंथ म्हणा, त्याला आम्ही जो धर्मग्रंथ मानतो ना, फार महत्त्वाचा मानतो ना, ती भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सूत्र काय सांगतो? तो असं सांगतो की निर्माण सगळं मीच करतो, सगळं मीच माझ्या पद्धतीनं चालवतो आणि सगळ्याचा विनाशही मीच करतो, सगळं काही मीच करतो, तुम्ही काहीच करायचं नाही, असं आमचं सूत्र. आणि ते आम्ही स्वीकारतो. म्हणजे सगळं काही चालवणारा देव आहे, तो सगळं करतो, हे आमचं मूळ सूत्र. नंतरचं सूत्र काय आहे? ईश्वराचाच अंश राजा असतो आणि राजानंच राज्यकारभार करायचा असतो आणि त्यानं सगळं चालवायचं असते, हे आमचं त्याच्यानंतरचं सूत्र. मित्र, मी तुम्हाला माझं केवळ कल्पनेतून सांगत नाही. तुम्ही आपले धर्मग्रंथ काढून वाचा, तुम्हाला कळेल त्यामध्ये राजाला काय मानलेलं आहे. राजाला विष्णूचा अंश मानलेला आहे आणि राजा जे करेल, राजा जे सांगेल ते समाजानं ऐकायचं, असं सूत्र त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. कारण तो ईश्वराचा प्रतिनिधी आहे, नव्हे ईश्वराचा अंश आहे, नव्हे तो ईश्वराच आहे, अशी कल्पना आमच्या मनामध्ये बिंबवली गेली. म्हणजे आम्ही राज्यशाही पद्धती कशी स्वतःत रुजवून घेतलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग या राजाला, कारण तो विष्णूचा अंश आहे, विष्णूचा अवतारच आहे, अशी आमची कल्पना. पण त्या विष्णूचा आणखी एक अंश आहे, त्या विष्णूचं रूपच आहे. तो कोण आहे? तो म्हणजे भूदेव आहे. म्हणून तो भूदेव म्हणजे राजाचा पुरोहित असणार. त्या पुरोहितानं जे काही सांगायचं ते राजाला सांगायचं आणि तो पुरोहित जे काही सांगेल त्या पद्धतीनं राजानं कारभार करायचा. जनतेनं काय करायचं? जनतेनं राजा सांगेल तसं ऐकायचं. कारण राजाची आज्ञा ही एका सामान्य माणसाची आज्ञा नाही. ती कोणाची आज्ञा आहे? ती थेट ईश्वराची आज्ञा आहे. आता ईश्वराची आज्ञा असल्यामुळे राजाचं जे म्हणणं आहे ते अंतिम आहे, अशी आमची कल्पना. आणि तेच स्वीकारलेलं आम्ही, तेच आमच्या मनामध्ये रुजलेलं, तीच आमची मानसिकता. म्हणजे एकतर थेट सूत्रसंचालक सगळं काही करणारा देव आहे, नसेल तर देवाचा दूत म्हणून किंवा देवाचा म्हणजे देवानेच पाठवलेला एक व्यक्ती म्हणून राजा, आणि जो पुरोहित आहे ते पाहणार, अशी आमची कल्पना. मित्र, या सगळ्याला जर नाकारलं असेल कोणी किंवा कुठल्या काळामध्ये आपल्याला या नव्या विचाराचा परिचय झाला असेल तर इंग्रजाच्या काळात आपल्याला कळालं की अरे असं नसते. म्हणजे एक राजा सिंहासनावर बसवला की आता त्याला अक्कल असो अगर नसो, आणि त्यानं स्वतःच्या विचारानं काही करो अगर न करो,
कारण पुरोहित सांगेल त्या पद्धतीनं करणार, पुरोहित त्याच्या फायद्याचं सांगणार आणि लोकांचं शोषण होत राहणार. ही परंपरा चुकीची आहे आम्हाला केव्हा कळालं. अरे राजाही नालायक असू शकतो, पुरोहित स्वतःचा स्वार्थ साधू शकतो, त्याच्यापेक्षा आपण लायक माणसाला म्हणजे लायक माणसाच्या हाती सत्तेची सूत्र द्यावीत आणि विशेष म्हणजे ती सत्तेची सूत्र मरेपर्यंत त्याच्या हातात ठेवू नयेत, पुन्हा पुन्हा ते बदलावीत. म्हणजेच लोकशाही पद्धतीनं आपण आपला प्रतिनिधी निवडावा आणि त्या प्रतिनिधीने ठरवलेल्या एका व्यवस्थेप्रमाणे, म्हणजे पूर्वीच्या आपल्याकडे पद्धती काय होती की व्यवस्था नावाचा प्रकार नाही, त्याच्या मनाला वाटेल ती व्यवस्था. मित्र नंतर आपल्याला कळालं की नाही, पहिल्यांदा व्यवस्था ठरवायची म्हणजे कायदे करायचे आणि कायदे राबवण्याचं फक्त सूत्र आपल्या प्रतिनिधीकडे द्यायचं. अशा पद्धतीच्या लोकशाही व्यवस्थेची एक संविधान निर्माण करायचे, कायद्याची व्यवस्था निर्माण करायची आणि ती व्यवस्था पाहण्यासाठी काही माणसांना नेमायचं, एक प्रतिनिधी नेमायची. या सगळ्याची कल्पना, या सगळ्याचं जाणीव जर आम्हाला केव्हा झाली असेल तर ते इंग्रजामुळे झाले. कारण इंग्रज सरकार तेव्हा अशा पद्धतीची व्यवस्था राबवत होते आणि त्यांच्या देशामध्ये तसा कारभार होता. म्हणून मित्र हो, आत्ताची जी लोकशाही आहे ना, त्या लोकशाहीची जाणीवच आम्हाला इंग्रजामुळे झालेली आहे. आणि साठोत्तरी साहित्य प्रवाह लोकशाही या जीवनमूल्यांचा पुरस्कार करणारे आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, सामाजिक न्याय या सगळ्या आधुनिक जीवनमूल्याचा पुरस्कार हे साठोत्तरी साहित्य प्रवाह करतात. आणि या सगळ्या आधुनिक जीवनमूल्याचा परिचय इंग्रजामुळे आम्हाला झालेला आहे. त्यात लोकशाही व्यवस्थेची जाणीवसुद्धा आम्हाला इंग्रजामुळे झालेली आहे. हे एकदा आपण लक्षात घेतलो की मग आपल्याला कळतं की इंग्रजांचं इथं येणं, इंग्रजाचे इथली व्यवस्था किंवा ब्रिटिश सरकारचं इथलं असणं आमच्यासाठी किती उपकारक ठरलेलं आहे ते. मित्र हो, इथे या मुद्द्याचा हा जो मुद्दा आहे किंवा हे जे विवेचन आहे ते इथे मी या तासापुरतं थांबवतो. उद्याच्या तासामध्ये किंवा म्हणजेच पुढच्या तासामध्ये आपण लोकशाही व्यवस्थाच मुळात साठोत्तरी साहित्य प्रवाहाला बळ देणारी कशी ठरलेली आहे, की ज्या लोकशाही व्यवस्थेचा परिचय किंवा ज्या लोकशाही व्यवस्थेची जाणीव आम्हाला इंग्रजामुळे झाली, ती लोकशाही व्यवस्था आमच्या साठोत्तरी साहित्य प्रवाहाला कशी बळ देत होती किंवा कशी बळ देणारी ठरलेली आहे ते आता आपण पुढच्या तासामध्ये पाहू. म्हणे आपण इथे या तासापुरतं थांबू म्हणे. ठीक आहे.